निलेश लंके खासदार झाले हा महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य माणसाचा विजय आहे। म्हणजे सामान्य कुटुंबातला एखादा तरुण कर्तृत्वान निघतो तर त्यालाही यश मिळू शकतं हे सिद्ध करणारी अशी अत्यंत लोकशाहीतली महत्त्वाची घटना ही घडलेली आहे। धनदांडग्यांविरुद्ध प्रचंड सत्तेचा गर्व असणाऱ्या लोकांविरुद्धची लढाई होती, ती अत्यंत यशस्वी रीतीनं ती लढलेली आहेत। काही कारणानं माझी भेट होऊ शकली नव्हती, ती आज झालेली आहे। त्यांचं स्वागत केलं, आम्ही सत्कार केला आहे, शुभेच्छा दिल्या। आज भेटा त्यांनी पहिल्यांदाच घातलाय, निकालानंतर भेटा घातला नव्हता त्यांनी, आज तुमच्या उपस्थितीतच घातलाय, काय वाटतंय? आम्ही एकत्र काम करतोय जिल्ह्यामध्ये, जिल्ह्यातली दहशत मोडण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहोत आणि त्यामुळे साहजिकपणे त्यांची अशी अपेक्षा होती की ज्यावेळेस फेट्या बांधायच्या त्यावेळेस मी असलो पाहिजे। एक चांगली भावना त्यामध्ये आहे आणि म्हणूनच आज आम्ही फेटा बांधून सत्कार केला आणि विजय साजरा केलेला आहे। विधानसभेमध्ये सुद्धा आमचा विजय चांगलाच राहणार आहे। आम्ही एकत्र पद्धतीनं लढू। आम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये या जिल्ह्यामध्ये जी दहशत चाललेली आहे सत्ते आणि पैशाच्या माध्यमातून ती आम्हाला मोडून काढायची आहे। जागा वाटपाच्या बाबत कशा पद्धतीनं महाविकास आघाडी आता पुढे जाईल विधानसभेत? महाविकास आघाडी आता अजून आम्ही प्राथमिक चर्चा सुद्धा आमची काही झालेली नाही। आम्ही परवा पत्रकार परिषद घेतली आणि पत्रकार परिषदेनंतर अद्याप एकत्र आलेलो नाही, परंतु आता विधानसभेचं अधिवेशन आहे। अधिवेशनाच्या अगोदर एखाद्या दिवस बसू, अधिवेशनाच्या कालखंडात आम्ही बैठक करू आणि अधिवेशनानंतर ही सगळी चर्चा सुरू होईल। दुधाचे भाव सुद्धा पडलेले आहेत, या संदर्भात अधिवेशनात काय कशा पद्धतीनं? खरं जे आमचं शेतकऱ्याला नडवण्याचं काम या सरकारकडून होत असताना दिसतं आहे। आम्ही पाहिलं कांदा उत्पादक शेतकऱ्याचे हाल, सोयाबीनचे हाल, कापसाचे हाल, दुधाचे हाल आणि याच्यामध्ये त्यांना शेतकरी हा भारतीय जनता पक्षाला कायम दुय्यम वाटत आलेला आहे। आपण शेतकऱ्याचे किती हाल केले तरी तो काही करू शकत नाही, ही भावना त्यांची झाली। त्यांची आंदोलनं शेतकऱ्याची मोडण्याची पद्धत जरी पाहिली तरी आपल्याला लक्षात येते की त्यांचे शेतकऱ्याबद्दल भावना काय आहेत। यावेळी आता दुधाचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे। खूप मोठा रोजगार दुधाचा हा राज्यामध्ये आहे, दुधावर खूप मोठा रोजगार आहे, खूप मोठी अर्थव्यवस्था आहे आणि जनतेचीही गरज आहे। अशा वेळेस वेळोवेळी ज्यावेळेस अडचण येते त्यावेळेस सरकार पाठीशी उभं राहत असतं आणि मदत करत असतं। त्या दूध उत्पादकाला मदत करावं लागते, ती करत असतं। कारण दुधाचा धंदा करणं ही काही सोपी गोष्ट नाही, खूप कष्टाची गोष्ट आहे। एक लिटर दूध निर्माण करणं हे खूप कष्टाचं असतं, त्याला ते परवडलं पाहिजे याच्या दृष्टीनं काळजी घेणं ही सरकारची जबाबदारी आहे। दूध ही गरजसुद्धा आहे, परंतु या सरकारमध्ये शेतकऱ्याबद्दल दूध उत्पादकाबद्दल जी काही भावना आहे ती कुठंतरी जिव्हाळ्याची असली पाहिजे, ती नाही हे सिद्ध होत असते। आमची अपेक्षा आहे त्यांनी निर्णय घ्यावे, दूध उत्पादकांना चांगला मदत करावी। उमेदवार जे आहेत ते अत्यंत जवळचे कायम आमचे राहिलेले आहेत। डॉक्टर सुधीरजी तांबे यांचे अत्यंत जवळचे राहिलेले आहेत, हे नाकारता येत नाही। आहेत जवळचेच आहेत, खरं आहे जवळचे आहेत, परंतु उभे राहिलेत आता हे सगळेजण, मोठी संख्या ही। परंतु शेवटी महाविकास आघाडी म्हणून आमच्यावर काही जबाबदारी आहे आणि ती राज्याची आहे हे विसरून चालणार नाही। आम्ही त्यामुळे महाविकास आघाडीचाच उमेदवार त्याच्या पाठीशी राहणं हे संयुक्तिक असतं, ते करू। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।